जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांकडे मोगे निलेश शेठ. तर तुमचं पुन्हा एकदा सरचे असे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. चला मग बघूया आजच्या घडामोडी. तर नेहमीप्रमाणे मी आणि प्रशांत चालू होतो आमच्या डान्स कोरिओग्राफीसाठी लोकेशनवरती. एवढा उशीर झाला मित्रांनो. आज आमचा क्लास नसून सुद्धा आम्ही उशिरा उठले. म्हणजे ह्याला आता काय सांगतो तुम्हाला, जाऊ द्या, विषय येतो. सकाळ सकाळी काही नाश्ता नव्हता केला, मोकर भूक लागलो. पशाला म्हणलं, पशा झालं लवकर ऑर्डर दे, काही काही कर, काही अण्णा म्हणलं, अण्णा एकदम मेंदू वडा भरभर गरमागरम. अण्णाने मेंदू वडा भरला भावांनो, एकदम टॉप लेवलचा, एकदम गरमागरम होता. अतिशय सुंदर अशी चव होती इथे. आणि मग काय मेंदू वडा खाल्ला आणि निघाला आपल्या कामाला. आधीच मोकर टाइम झाला आणि तेवढं गाडीचं पेट्रोल संपलेलं. ताई ना ताई लवकरात लवकर पेट्रोल टाका बरं, आम्हाला लय उशीर झालाय. फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलो. पुढे येऊन बघतो काय बाई डान्स कोरिओग्राफी कोण करतो, साक्षी भाऊ. आम्ही मोकर खुश झालो, कारण काय साक्षी कोरिओग्राफी करते म्हणजे काही विषय नाही. म्हणजे मॅडम आता काय बोलणार नाही आम्हाला, नाही तर मॅडम आमच्या एवढं उच्चाकलं होतं ना, काही सांगायलाच नको बाबा. पोरं तर मोकर आनंद घेतात, तुम्ही पाहू शकता. आणि हा मला बघितलं की हा कार ओढतो, मला हेच कळत नाही बाबा. ये चल तुझ्या मम्मी कसं ओढतो. हा ना एवढा खतरनाक विद्यार्थी ना, म्हणजे भारी तसा. त्याला आय केला की फुल खुश होतं. अरे अरे हळू ही पोरं ना त्यांना हात दिला की मोकर जोरात मारतात, तुम्ही बघू शकता मित्रांनो. एकदम अरे अरे ऐक की बाळा, अगं अरे अरे राग काढतो काय, अरे आलो की वेळेवरती. अरे ए बॅटरी क्या कर रे तू, हाट पिचे, अरे जादू. त्यानंतर काय मी सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि निघालो आमच्या घराच्या दिशेने. आम्ही घेतो चहाचा. आता ऐक ना, मला थोडा द्या, थोडा जास्त दिलं तर चालेल. नाश्ता पण आहे काय, सौ म्हणजे स्वप्नीलची मम्मी, तिला सौ म्हणतात सगळे. आणि हिला तर तुम्ही ओळखताच, फुटेज किंग. आणि आपला स्वप्नील चहा मला एवढा सांगितलं मी, एवढंच पाहिजे. त्यानंतर काय डेमो दिला आणि घेतला चहाचा आणि उपीटचा डेमो. चहा आणि उपीटचा आनंद घेतल्यानंतर मी आणि स्वप्नील शेठ चालू होतो रस्त्याच्या कडकडनी आम्ही आमच्या लोकेशनवरती, कारण की स्वप्नील शेठला जायचं होतं बँकेतलं काम म्हणलं, जेरॉक्स वगैरे ह्या गोष्टी तर काही नॉर्मलच आहे मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे. इथं पण लावला आम्ही खोटी टोक कार्यक्रम. आमचं मग 10 रुपये गेले माझ्या इथं. त्यानंतर आलो फायनली कोटक बँकेत कामं केली आणि म्हणलं आता चला पुढे जाऊया. घरी जायच्या वेळेस सरांचा फोन आला. सर म्हणले काही कर, लवकरात लवकर इथं लोकेशनवरती आपल्याला जायचं डान्सची ड्रेपरी आणायला. मग काय प्रशांत शेठने डेमो दिला म्हणजे मला जावंच लागलं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी फायनली लोकेशनवरती आलो आहे. हे लोकेशन आहे आपलं ड्रेपरीसाठी. चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो ड्रेपरीचा डेमो कसा असणार आहे ते. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं दुकान आहे मित्रांनो. इथं तुम्हाला इथं आनंद घ्यायला यावं लागणार, कारण की इथं सुंदर अशा ड्रेपरी आहे. मोक्कार बोर झालो मित्रांनो, म्हणजे मोक्कार बोर झालोय. काही कळत नव्हतं तरी मी ना आनंद घेतोय. बघा ना तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असा आनंद घेतोय मी. काय म्हणजे काहीच कळत नाही मला, मोक्कार बोर झालोय भावांनो. काय करतो तुम्हीच सांगा. मग काय घेतला, म्हणतात ना उठ्या रायटा करणे, तसंच काहीतरी करत बसलं होतं. मला काहीच कळत नव्हतं, पण मी आनंद घेत होतो, थोडा आनंद घेत होतो. सोप्याला म्हणलं, सोप्या तो व्हिडिओ काढ, मी आता मोक्कार आनंद घेणार इथं. सोप्या म्हणला, आई कापा दो का बारीक का. म्हणा नाही, मला आनंद घेऊ दे सोप्या, तू मला आज थांबू शकत नाही. मला सुचतच नव्हतं काय करू. बघा ना आता तुम्ही, हा पट्टा काय संबंध आहे वय, घातलं मनगटात घालत बसलो, तरी पण मला काही कळत नव्हतं, पण मी आनंद घेत होतो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आनंद घेतोय तुमचा भाऊ निलेश शेठ म्हणतात ना. आता ही पट्टीचं काय गरज आहे, अरे हात नाही मोजायचा. अरे ऐक की, ऐकत नाही ते, कसंच ऐकत नाही, ऐकणारच नाही बाबा. तो कार्यकर्ता खतरनाक आहे. आता हे काय जागेवर ठेवतो, सुंदर आहे ना जागा. म्हणजे आता बघ ना, साधू होणार, डायरेक्ट माळ गळ्यात घातली, डायरेक्ट साधू. ओम भट भगने भागो दोरी ओम भट स्वाहा. अरे ऐक चल, सरबीर बघतील नाव घाल, अरे चव घालूया म्हणून तुला कोण येत नाही. ऐक की असते काय, आता काय बारीक आहे ढुंको वाजवायला. ए दैंद्री, अरे का ऐकतच नाही, कसंच ऐकत नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लय खतरनाक, म्हणजे लय खतरनाक निलेश शेठ म्हणतात ना. आता तुम्ही बघू शकता डेमो देतो प्रशांतला. आता 500 शिव्या घालणार. ऐक ए आप्प्या लागा, येड्यागत नको करू. ऐक की, आता माल तोडशील. अरे ऐक की, नाही आता नाही ऐकणार. आता ना पेटलेला आहे गडी लय खतरनाक पेटला. आता काय करतो, अरे साप धरला, सावून आहे. नाही नकली आहे, मस्करी करतो तुमची पण. बघा तुम्ही कसे डेमो देतो मी त्यांना पण, सापाची पण डेमो घेते. आता घ्या, आता काय ऐकत नाही ना. काल पण साप धरला होता, आजही साप धरतोय. अरे साप नकली आहे म्हणजे तुम्हाला दाखवतोय फक्त. पप्पी, अरे लय याडा आहे. आता पाय पडतो. विलायची नागी निघाली झापूक विलायची. अरे हे भारी का करे तू, म्हणून मित्र कोण येत नाही माहिती आहे का. फार डोका पडलेले केस ह्या. बघा ना मित्रांनो तुम्ही, आता शेपटी वाकडं करता, तोडणार आहे खरंच तोडणार आहे. आणि याला बिल नाही ना, तुला इथं कामाला ठेवतो आता. तू ऐकणार ना, तसं नाही ऐकणार मित्रांनो. नाही याला भूक लागली म्हणून असं करत असणार आहे. खरं मला वाटायला भूक लागली आहे. बघा फायनली कॉफी आली, कॉफीचा आनंद घेतला भावांना मी. काय करू, मोक्कार बरोबर झालं. भूक तर एवढी लागली ना,
सांगूच शकत नाही, कसं सांगू शकत नाही. घ्या तुम्ही पण कॉपीचा आनंद घ्या माझ्यासोबत, चला या. त्यानंतर फायनली सरांना माझ्यावरती दया आली. सरांनी मस्त की आम्हाला भत्ता करण्यासाठी लोकेशनवरती आणलं मित्रांनो. आता काय सुट्टी होय तेव्हा बघा आतमधून हॉटेल कसला टावका आहे का नाही टावका, एकदम टावका बोलतो, एकदम टावका टॉप लेवलचा विषय. आणि काय आता आलंय तुमच्या भावाला जेवण. आता असलं खाणार ना भाई पण खतरनाक असं. पहिला घास घेतो आणि मस्त की ना आता मी सांगू शकत नाही भावांना तुम्हाला आता मी किती खुश आहे, कारण की ना मला मोकर भूक लागली. चला जाऊ द्या, बाकी या घ्या घास खायला आलो. त्यानंतर बघा आता तुम्ही पाहू शकता ही लगाडी बघा, दोघं जण दिसली का माझ्या मागं, ही फुकटीची मला पुढे टाकालतात आणि खातात माझ्यावर, माहिती आहे तुम्हाला. नमस्कार, तर आपण अशा रीती आजचा व्लॉग हे तिथे करतोय. भेटूया पुढच्या भागात. जय महाराष्ट्र, गुड नाईट.